So last time we have discussed about the methods of preparation of alcohol. First of all, आपण पहिल्या पार्ट मध्ये असं डिस्कस केलं होतं अल्कोहोल फिनॉल इथरची इंट्रोडक्शन, नेक्स्ट नॉमेनक्लेचर अँड नेक्स्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघितलेलं. टॉपिकचं नेम आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. सो आता फिनॉलचा पार्ट स्टार्ट झाला, अल्कोहोलचा पार्ट जिथे संपला. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ युअर फिनॉल्स. ओके, so how will you prepare phenols from the various that is by organic synthesis. त्यात व्हेरियस मेथड्स आहेत, त्यातली ही जी सेकंड मेथड आहे ती या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये होती. अगेन थर्ड मेथड आहे ती पेपर मध्ये आहे. बघूया वन बाय वन काय काय ते. फर्स्ट मेथड इज फ्रॉम क्लोरोबेन्झिन. सो क्लोरोबेन्झिन इज नथिंग बट युअर बेन्झिन हॅरोमॅटिक रिंग असेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आणि त्याच्यावरती सीएल एज अ सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असेल. या प्रोसेसला कन्सिडर केलं तर डाऊज प्रोसेस. डाऊज इज नथिंग बट युअर नेम ऑफ अ सायंटिस्ट. सो डाऊजने काय सांगितलं, क्लोरोबेन्झिन रिएक्ट्स विथ NaOH. ऑब्व्हियसली क्लोरोबेन्झिन ऍसिडिक नेचर मध्ये आहे. ओके, त्याचं नेचर आहे ऍसिडिक. जर त्याचा तुम्ही पीके व्हॅल्यू किंवा पीएच डिटरमाइन केला तर तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4.3 च्या आसपास वगैरे येतो आणि नेचर त्याचा ऍसिडिक असेल. सो व्हेन ऍसिड दॅट इज क्लोरोबेन्झिन रिएक्ट्स विथ NaOH इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर 623 अँड प्रेशर इज अबाउट 150 atmosphere, then it will form sodium phenoxide as the first major product. That sodium phenoxide further reacts with dilute HCl. Okay, so dilute HCl म्हणजे एक्झॅक्टली काय करणार तुम्ही, हा मॉलिक्युल असा असेल H आणि Cl कंबाईन करणार. सो तुम्हाला लेफ्ट साइडला काय प्रोडक्ट मिळेल, OH दॅट इज फिनॉल. बाय प्रोडक्ट असेल NaCl. NaCl हे सॉल्ट असणार आहे. ओके, सो जे वॉटर सोल्युबल म्हणजे डायल्यूट असल्यामुळे वॉटर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, सो वॉटर मध्ये सोल्युबल होऊन जाईल. दिस इज युअर फर्स्ट मेथड. दिस इज अ स्ट्रेट फॉरवर्ड मेथड. फर्स्ट ऑफ ऑल क्लोरोबेन्झिन रिएक्ट्स विथ NaOH. त्याचं पीएच मेंटेन करण्यासाठी, न्यूट्रल करण्यासाठी आपण NaOH ची ऍडिशन करतो. आता NaOH ची अमाऊंट किती असते, प्रॅक्टिकली तुम्हाला हे लक्षात माहिती असायला पाहिजे, बट थिअरॉटिकली तुम्ही डायरेक्ट रिएक्शन दिली चालते. क्वेश्चन पेपर मध्ये जर क्वेश्चन आला, हा क्वेश्चन 1 मार्क साठी असेल, गिव्ह एनी टू सजेस्ट एनी टू मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन ऑर फ्रॉम क्युमिन, तर तुम्ही डायरेक्ट केमिकल रिएक्शन दिलेली असेल विथ प्रॉपर कंडिशन, त्याला फुल क्रेडिट मिळतं, मार्क्स मिळतात, काही प्रॉब्लेम येत नाही. बट जर समजा एकच क्वेश्चन आहे फ्रॉम क्लोरोबेन्झिन 2 मार्कला आलाय, तर 1 मार्क तुमच्या रिएक्शन साठी असतो, करेक्ट रिएक्शन साठी, आणि 1 मार्क तुमच्या थिअरॉटिकल वे साठी असतो. म्हणजे तुम्ही हे लिहिणार व्हेन क्लोरोबेन्झिन वर्ड मध्ये लिहिणार रिएक्ट विथ NaOH इन प्रेझेन्स ऑफ डॉट डॉट टेम्परेचर डॉट डॉट प्रेशर, इट विल फर्स्ट गिव्ह सोडियम फिनॉक्साइड, दॅट सोडियम फिनॉक्साइड फर्दर अंडरगो हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, इट विल गिव्ह यू फिनॉल एज अ मेजर प्रोडक्ट. सो हे सगळं तुम्ही वर्ड्स मध्ये लिहिणार आहात. एवढं लक्षात ठेवा. नोट्स मध्ये मी तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये सेंड करणार आहे, डोंट वरी. पण या रिएक्शन्सची प्रॅक्टिस करा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल वरती 1 or 2 मेथड्स कन्फर्म पेपर मध्ये विचारले जातात. ओके, कन्फर्म, ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही. आय थिंक कमर्शियल मेथड आहे, त्याच्यानंतर सोडियम बेन्झिन सल्फोनेट आणि डायझोटायझेशन, या 4 मेथड्स आहेत. अल्टरनेट इयर्सला विचारतात. म्हणजे कसं विचारताना करतात, पहिली जर मेथड असेल क्लोरोबेन्झिनची डाऊज प्रोसेस, तर ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कमर्शियल मेथडवरती क्वेश्चन असतो. जर हा मार्चला क्वेश्चन आला तर हा ऑक्टोबरला येतो. हा ऑक्टोबरला येऊन गेला तर पुढच्या वेळी मार्चला येताना बेन्झिन सल्फोनिक ऍसिडचा आहे. ओके, सो लक्षात ठेवा, आपल्याला 4ही मेथड प्रिपेअर करायचे आहेत. ही झाली फर्स्ट मेथड. नाव सेकंड मेथड कमर्शियल मेथड. कमर्शियल याचा अर्थ काय, जेव्हा आपल्याला लार्ज स्केल प्रोडक्शन फिनॉलचं पाहिजे त्यावेळी आपण ही मेथड यूज करतो, दॅट इज कमर्शियल मेथड. आणि त्याचं रिएक्टंट आहे फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन इज अ IUPAC नेम, सॉरी कॉमन नेम. IUPAC नेम याचं येईल आयसोप्रोपिल बेन्झिन किंवा 2-फिनाइल प्रोपेन, हे त्याचं IUPAC नेम असेल. मी ब्रॅकेटमध्ये ते लिहितोय, 2-फिनाइल प्रोपेन, हे तुमचं IUPAC नेम आहे. ओके, आता या केससाठी इम्पॉर्टंट पेपरमध्ये एवढं काय विचारतात, ही रिएक्शन कमर्शियली म्हणजे लार्ज स्केल प्रोडक्शन देते फिनॉलचं, बट त्याच्याबरोबर जो डिझायर्ड प्रोडक्ट असतो म्हणजे अनवॉन्टेड प्रोडक्ट ऍक्च्युअली असतो CH3COCH3, तो सुद्धा डिझायर्ड आहे आपल्यासाठी, कारण तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून यूज होतो. ओके, म्हणजे याच्यामधला प्रोडक्ट पण युजफुल आहे आणि बाय प्रोडक्ट पण युजफुल आहे. अगेन याच्यामध्ये जो कॅटलिस्ट यूज करता कोबाल्ट नॅप्थिनेट म्हणून, CO नॅप्थिनेट असा त्याचा वर्ड आहे, आणि टेम्परेचर त्याच्यासाठी दिलेलं आहे. या दोन्हीही कंडिशन युजफुल आहेत रूम टेम्परेचरला सुद्धा, म्हणजे 423 केल्विन या टेम्परेचरला कोबाल्ट नॅप्थिनेट स्टेबल असतो रूम टेम्परेचरला. ओके, सो दिस इज द अनदर मेथड, दॅट इज क्युमिन, दॅट इज आयसोप्रोपाइल बेन्झिन अंडरगो ऑक्सिडेशन. एडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स व्हॉट, इट इज ऑक्सिडेशन प्रोसेस. सो ऑक्सिडेशन अंडरगो ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोबाल्ट नॅप्थिनेट. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट एरोवरच्या कंडिशन विसरतात, मार्क 0 मिळतात जर एरोवरती कंडिशन नसेल तर. एकदा क्वेश्चन पेपर असा विचारला होता, क्युमिन पासून फिनॉल प्रिपेअर करायचं असेल तर सुटेबल कॅटलिस्ट कुठला आहे, त्याचं नेम सजेस्ट करा. नेम आहे कोबाल्ट नॅप्थिनेट. ओके, हा कॅटलिस्ट आहे इन प्रेझेन्स ऑफ 423 केल्विन टेम्परेचर. आता काय होतंय बघा, ऍक्च्युली हा मॉलिक्युल असा आहे CH3CH
आणि CH3. ओके, आणि इथे तुमची अरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे. मी इथे AR असं मेन्शन करतो, म्हणजे या कार्बनची बॅलन्सची 4 सॅटिस्फाय झाली. एक्झॅक्टली झालंय काय, हा ऑक्सिजन जो मॉलिक्युल आहे तो काय होतोय, या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इन्सर्ट होतोय. ऑक्सिजन मॉलिक्युल या फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट होते. बघा आधी इथे आपण लिहिलेलं होतं H, त्याच्यामध्ये O2 मॉलिक्युल मी ऍड केले. आता मला सांगा, H2O चं कन्व्हर्जन जर H2O2 मध्ये झालं तर आपण त्याला म्हणतो, याला म्हणतो वॉटर, आणि याला म्हणतो आपण हायड्रोजन पेरॉक्साईड. मग तसं क्युमिनचं कन्व्हर्जन क्युमिन O2 मध्ये झालं तर त्याला काय म्हणणार तुम्ही, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. सो इट विल गिव्ह यू क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड एज अन इंटरमिडिएट विच इज अनस्टेबल प्रोडक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये केलात काय एक्झॅक्टली, ह्या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये 2 ऑक्सिजन फक्त इन्सर्ट केलात. Such type of reactions are generally called as a insertion reaction. Okay, so it will form cumene hydroperoxide. That cumene hydroperoxide undergo hydrolysis in presence of dilute HCl. कुठलंही ऍसिड घेतलं तरी चालतं, H2SO4, H3PO4, HCl likewise. So it will give you phenol as a major product with the liberation of ऍसिटोन. आता ऍसिटोन कसं जनरेट झालं बघा, हा जो कार्बन आहे त्याला हा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झालाय, बेन्झीन आणि OH म्हणजे फिनॉल. रिमेनिंग राहिलं काय बघा, CH3CO CH3, तेच इथे लिहिलंय, CH3CO CH3. CH3CO CH3 म्हणजे काय, ऍसिटोन. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मला वाटतं मी तुम्हाला याची PDF सेंड केले, अल्कोहोल फिनॉल इथरची सुद्धा. त्या PDF मध्ये चेक करा. एकदा असा क्वेश्चन विचारलाय, हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटोन फ्रॉम क्युमिन. रिएक्शन तर सेमच आहे, पण आपल्याला असं वाटतं ऍसिटोन हा किटोनिक फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये किटोन आला कुठून असं वाटतं, पण रिएक्शन हे सेमच आहे. जर तुम्हाला माहिती असेल ऍसिटोन कसा प्रिपेअर करायचा या मेथडने, तर क्युमिन पासून लक्षात ठेवा, क्युमिन हा वर्ड पेपरमध्ये दिसणारच, अदरवाईज कमर्शियल मेथड हा वर्ड असणार, म्हणून मी दोन्ही वर्ड लिहिले, फ्रॉम क्युमिन आणि फ्रॉम कमर्शियल मेथड. याला मी स्टार मार्क केला, हॅश मेन्शन केला, याचं रिझन काय इम्पॉर्टंट आहे. ओके, जर समजले असतील तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय द्या. स्क्रीनशॉट घेतला तर बेटर होईल, पण रिएक्शनची प्रॅक्टिस असायला पाहिजे. माझ्या बोर्डवरच्या सगळ्या बेन्झिन रिंग अप्रॉक्सिमेट सेम आहेत. ओके, तुमच्या पेपरमध्ये जर आकार त्याचा चेंज होत जातो, हे होऊ दे नको. प्रॅक्टिसने ते होणार तुमचं, पण प्रॅक्टिस कंटिन्युअसली करत राहा. एक रिएक्शन 5 टाइम्स लिहून काढायची, जेव्हा रिएक्शन लक्षात राहत नाही तेव्हा. ओके, पण रिएक्शन लक्षात कधी राहणार, पेपरच्या आदल्या दिवशी नाही राहणार. पेपरच्या आधी 8 दिवस अभ्यास केला तर काही लक्षात राहत नाही. डेली बेसिसवरती केला तर ऑर्गॅनिक बेस्ट होणार तुमचं. ओके, ठीक आहे, ह्या 2 मेथड झाल्या, अजून 2 मेथड स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, आणि झाला स्क्रीनशॉट घेऊन ती मला लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या. आपल्याला फ्रायडे पर्यंत हा टॉपिक, आज आहे ट्यूजडे सॉरी, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे, ह्या 3 दिवसामध्ये हा टॉपिक आपल्याला कम्प्लीट करावा लागेल. सॅटर्डेला केमिकल कायनेटिक्स नावाचा पेपर 1 चा एक टॉपिक स्टार्ट होईल, सॅटर्डे संडे. ओके, सॅटर्डेला, ओके, थर्सडे आणि वेनसडेला, सॉरी, थर्सडे आणि फ्रायडेला 2 दिवस सुट्टी आहे. ओके, आता तुमचं वर्किंग कसं आहे ते मला फक्त एक पर्सनली मेसेज केलं तर बेटर होईल, की तुमचं वर्किंग कसं आहे. ओके ओके, करतो मी. इन केस ऑफ सेकंड रिएक्शन, क्युमिन और आयसोप्रोपिल बेन्झीन किंवा त्याला आपण म्हणतो 2 फिनाइल प्रोपेन, याच्यामध्ये फक्त ऑक्सिजन मॉलिक्युल मी इन्सर्ट केला. आता ऑक्सिजन मॉलिक्युल इन्सर्ट कुठे होणार, हायड्रोकार्बन मध्ये. आता हायड्रोकार्बन आहे कुठे याच्यामध्ये, पहिला हायड्रोकार्बन आहे CH, आणि दुसरा हायड्रोकार्बन मिथाइल ग्रुप, हे पण हायड्रोकार्बन आहे. पण याच्यातला मोस्ट रिएक्टिव्ह कुठला आहे, कार्बन आणि हायड्रोजन, कारण ऑलवेज अँड ऑलवेज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऍडिशन याच्यावरती होणार. सो ऑक्सिजन मॉलिक्युल या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये मी इन्सर्ट केला, मग काय प्रोडक्ट मिळेल, CH3 आहेत तसं ठेवले. ओके, आणि या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये 2 ऑक्सिजन इन्सर्ट केले, म्हणजे COOH, त्याला आपण म्हणतो क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. त्याचं हायड्रोलिसिस केलं, डायल्यूट HCl. आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे, फिनॉल. आता फिनॉलचं स्ट्रक्चर इथे आपल्याला समजलंय, अरोमॅटिक रिंगला OH फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला तुम्ही फिनॉल कन्सिडर करता. मग रिमेनिंग काय राहिलं, अरोमॅटिक रिंग आणि फिनॉल सोडून काय राहिलं, CH3COCH3, त्यालाच आपण म्हणतो ऍसिटोन. ओके, सो इन दिस वे यू कॅन प्रिपेअर commercial method or phenol from cumene or isopropyl benzene. ओके, सो तुम्ही फक्त काय करा, लेक्चर कम्प्लीट झाल्यानंतर मला लाईव्ह चॅटमध्ये किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला फक्त सांगा. थर्सडे आणि फ्रायडेला ऍक्च्युली गव्हर्नमेंट हॉलिडे आहेत, त्या दिवशी 2 दिवस. जर तुम्हाला सुट्टी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजा सुट्टी नसेल तर तुम्ही ज्यावेळी फ्री असाल त्यावेळी घेऊया. अदरवाईज आपलं जे रेग्युलर टायमिंग आहे 3चं, त्यावेळी लेक्चर कंडक्ट होणार. ओके, सो हे फक्त लक्षात असू द्या. नेक्स्ट बघूया थर्ड रिएक्शन.
Third reaction is from benzene sulfonic acid. फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आता तुमच्या न्यू सिलेबस मध्ये SULFONIC असं पण एका न्यू बुक मध्ये दिलंय आणि PHONIC. तुम्हाला जो क्वेश्चन पेपर मध्ये सल्फोनिकचं स्पेलिंग जे दिलेलं असेल ते तुम्ही यूज केला तरी चालेल. नोट्स मध्ये मी FONIC दिलंय कारण न्यू सिलेबस मध्ये तसं दिलंय म्हणून, बट ओल्ड सिलेबस मध्ये PHO आहे आणि करेक्ट मला वाटतं सल्फरच्या स्पेलिंग वरनं हे निघालं त्यामुळे हे करेक्ट आहे. ओके, सल्फरचं स्पेलिंग सुद्धा गेल्या वर्षीपासून न्यू सिलेबस मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या NCERT आणि बेस्ट बुक मध्ये डिफरंट दिलेलं आहे. आपल्याला त्याच्याशी काही जायचं नाही कारण लँग्वेजचा पेपर नाहीये. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून कसं प्रिपेअर करणार? सो बेन्झिन सल्फोनिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे बेन्झिन अँड SO3H. Okay, so that benzene sulfonic acid further reacts with NaOH up to neutralization. pH should be 7.0. It will form sodium benzene sulfonate as a major product. That sodium benzene sulfonate further fused with NaOH at 523 to 573 Kelvin temperature. It will form sodium phenoxide as a salt, and that sodium phenoxide further undergo hydrolysis in presence of dilute HCl or dilute H2SO4. It will give you phenol as a major product. ओके, आता ह्या प्रोसेस मध्ये काय आहे की सिरीज ऑफ रिएक्शन आहे. ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये 3 रिएक्शन आहेत. त्यामुळे क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन आला तर 2 किंवा 3 मार्कलाच येणार. याचं नेम आहे बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन आहे आणि SO3H मध्ये सल्फोनिक ऍसिड ग्रुप. आता नावातच आहे हे काय आहे, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आता मला सांगा तुमचं काय जे लॉजिक आहे ते लावा इथे. ऍसिड मध्ये जर समजा NaOH ची अल्कली किंवा बेस कंपाऊंड मी ऍड केला तर काय प्रोडक्ट मिळतो? ऍसिड प्लस बेस कंबाईन टुगेदर टू फॉर्म सॉल्ट. पण असं होईल का? 10 ml ऑफ बेन्झिन सल्फोनिक ऍसिड घेतलं आणि 1 ड्रॉप ऑफ NaOH टाकला त्याच्यापासून सॉल्ट जनरेट झाला, असं होऊ शकत नाही. याचं एक्झॅक्टली मिनिंग काय? हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड लिक्विड फॉर्म मध्ये NaOH चे पेलेट्स असतात. पेलेट्स म्हणजे छोटे छोटे जसे आपल्या टॅबलेट्स असतात ना त्या फॉर्मॅटमध्ये आणि ते हायली एक्झोथर्मिक आहे, टॉक्सिक असतात. जर समजा तुमच्या हाताला NaOH ची एक पेलेट लागली तर हाताला गरम हॉटनेस जाणवतो सुरुवातीला. ओके, त्यानंतर तुम्ही पहिली तुमची प्रोसेस काय असते, हाताला हॉटनेस जाणवल्यानंतर आपण हात झाडायचा आणि नंतर लगेच वॉश बेसिनकडे जायचं आणि पाणी सोडायचं. पाणी सोडल्यामुळे होतं काय, जे वॉटर आहे ते तुमच्या स्किन मधल्या असणाऱ्या प्रोटीन बरोबर रिॲक्ट होतं. ओके, आणि तुमची जी रेग्युलर स्किनचं जे काही नेचर असेल, टेक्स्चर असेल ते थोडं चेंज होतं आणि तिथे तुम्हाला थोडासा स्मूथनेस जाणवतो आणि थोड्या वेळानंतर असं समजतं की ती स्किन ड्राय होते. ड्राय झाल्यानंतर तुम्ही ती स्किन काढून टाकणार आणि जी न्यू स्किन डाऊन साईडला असेल त्याला आपण एपिडर्मिस वगैरे कन्सिडर करतो, ज्या न्यू स्किन वरती कुठलंही ऍसिड लागू दे, मग ते डायल्यूट असू दे नंतर कॉन्सन्ट्रेटेड, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं चुरचुर होणार, इचिंग होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजतं की येस आपल्या हाताला काहीतरी लागलंय. ओके, तोपर्यंत काही समजत नाही. सो हे लक्षात ठेवायचं, NaOH जे आहे ते टॉक्सिक आहे. मग ती टॉक्सिसिटी कमी कशी करायची? म्हणून NaOH लिक्विड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे डायल्युटेड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे एक्सेस ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर घ्यायचं आणि मिनिमम अमाऊंट ऑफ NaOH ची पावडर किंवा NaOH चे पेलेट्स घ्यायच्या, त्या डिझॉल्व्ह करायच्या. डिझॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा बीकर तुम्हाला बाहेरून गरम झालेला जाणवतो, त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. हीट सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये इव्हॉल्व्ह होते म्हणून. सो न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? ऍसिड प्लस बेस याचा जेवढा pH असेल तो न्यूट्रल कधी होईल, जोपर्यंत त्याचं सॉल्ट जनरेट होत नाही तोपर्यंत. म्हणून तुम्ही काय करणार, NaOH ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करायचं. मिळालं फुकट म्हणून ओतून ठेवायचं नाही. NaOH ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करायचं, त्याचा pH चेक करायचा. एक ड्रॉप टाकल्यानंतर pH चेक करायचा. तुम्हाला असं जाणवणार की फारसा काही चेंज होत नाही, तर तुम्ही ऍड करायचं 0.5 ml NaOH ऍड करायचं, मग pH चेक करायचा, बदललेलं जाणवणार. मग 1 ml ऍड करायचं, मग 1.5, मग 2.5 असं 0.5 ml ऍड करत जायचं जोपर्यंत त्याचा pH 7.0 येत नाही तोपर्यंत. मग तुम्हाला जेव्हा pH 7.0 येईल त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल सोडियम बेन्झिन सल्फोनेट विच इज अ सॉल्ट. दॅट सोडियम बेन्झिन सल्फोनेट अगेन फ्युज्ड विथ NaOH. आता फ्युजिंग ट्रीटमेंट म्हणजे काय? लॅबमध्ये तुम्हाला माहिती आहे फ्युजन ट्यूब्स अवेलेबल असतात. त्या फ्युजन ट्यूब मध्ये सोडियम हा टॉक्सिक मेटल आहे, हायली रिएक्टिव्ह आहे, बिकॉज त्याच्या
ॲटॉमिक नंबर आहे 11, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 281. ओके, सो जर त्याने आउटर मोस्ट शेल मधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे, जर तो त्याने डोनेट केला कोणाला तरी, ओके, डोनेट केला, तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आता किती इलेक्ट्रॉन्स राहतील? 2,8. म्हणजेच काय, याचा एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे याच्यावरती चार्ज येईल Na+. Na कन्व्हर्जन Na+ मध्ये होण्यासाठी सोडियमला रिॲक्शन करावी लागते. आता कुठला इलेमेंट दुसरा युज करायचा, कुठलाच इलेमेंट जर युज होत नसेल तर त्यावेळी काय केलं जातं? फ्युजन. आता फ्युजन म्हणजे काय? तुम्ही जे फ्युजन म्हणताय ते रॉंग आहे. अकॉर्डिंग टू बायोलॉजी फ्युजन म्हणजे काय? वन स्पेसिस असेल, दुसऱ्या स्पेसिसच्या जवळ येते आणि मग जे काय होतं त्याला फ्युजन आपण कन्सिडर करतो. असा काहीही रोल इथे नाहीये. याचं एक्झॅक्टली फ्यूज ट्रीटमेंट टोटली डिफरंट आहे. NaOH, फ्यूज NaOH म्हणजे काय? या कंपाऊंड्स मध्ये NaOH चे जे पेलेट्स असतील ते फ्युजन ट्यूब मध्ये टाकायचे आणि बर्नर मध्ये हिट करायचे. बर्नर मध्ये हिट करत असताना यातला एक इलेक्ट्रॉन जातो तेव्हा एक आवाज येतो जोरात. ओके, आवाज आल्यानंतर हॉट कंडिशन मध्ये, आणि ही सगळी प्रोसेस विंडोच्या बाजूला राहून करायची असते. जर समजा तो इलेक्ट्रॉन किंवा जे काही त्यातला सोडियम मेटल फ्यूज होतो तेव्हा उडतो थोडासा पार्ट, जो पार्ट उडतो तो आपल्या अंगावरती किंवा कुठल्याही कपड्यावरती लागता कामा नये. कपड्यावर पडला तर कपडा जळून फाटतो. त्याच्यानंतर अंगाला लागला तर स्किनला प्रॉब्लेम होतो. ओके, रेडनेस होतो, स्वेलिंग होतं. जेवढी अमाऊंट त्याच्यामध्ये असेल त्याच्यावर डिपेंड करतं ते. एकदम फाईन प्युअर केरोसिन मध्ये स्टोअर केलेला जो आपला हा असतो सोडियम मेटल, तो कट करून घ्यायचा फोर्सेपने आणि तो ऍड करायचा. त्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं 523 to 570. आता हे कसं करणार? ज्या वेसलमध्ये रिएक्शन चालू असेल त्याच्यामध्ये थर्मामीटर ऍड करून ठेवायचा. 523 to 5, त्याला थर्मोस्टॅट सुद्धा इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर स्टॅटिक ठेवलं जातं, स्टेबल ठेवलं जातं. हे टेम्परेचर सेट करून ठेवायचं डिजिटल मीटरवरती. तेवढं टेम्परेचर बॉईल लिक्विड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता सोडियम बेन्झीन सल्फोनेट. त्याचं कन्व्हर्जन होणार सोडियम फिनॉक्साइड मध्ये आणि त्याचं हायड्रोलिसिस केल्यावर म्हणजे त्याच्यामध्ये डायल्यूट HCl ड्रॉप बाय ड्रॉप ऍड केल्यावर तुम्हाला फिनॉल हा प्रोडक्ट मिळेल. सो दिस इज द थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हे लॅबमध्ये, हे बोर्डवरती लिहायला मला 1 मिनिट पण लागत नाही. ओके, कारण त्याचं प्रिपरेशन बेस्ट असेल की आपण लिहू शकतो. लॅबमध्ये हे परफॉर्म करत असताना 3.5 तास सुद्धा हा एक फिनॉल प्रोडक्ट मिळवायला कमी पडतात. ओके, कारण जेव्हा pH 7.0 आपण टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन करतो, कमर्शियली काय लॅबमध्ये तुमच्या लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये टेस्ट ट्यूब घेऊन बसले तर कधीच शक्य नाही, फिनॉल होऊच शकत नाही आयुष्यात. मग त्यावेळी काय केलं जातं? रिॲक्टर्स असतात, मोठे मोठे वेसल्स असतात, त्याच्यामध्ये रिॲक्शन केली जाते आणि त्याची क्वांटिटी हाय असते. त्यामुळे pH 7.0 व्हायला जवळपास 8 तास जातात. ओके, जरी न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर मध्ये पण या काही रिएक्शन्स होतात, पण त्या स्मॉल स्केल मध्ये होतात. लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये मात्र त्याची मेथड थोडी डिफरंट असते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर थर्ड मेथड. अँड लास्ट मेथड इज डायझोटायझेशन मेथड. ही चीपर मेथड आहे. ओके, लास्ट मेथड आहे ना, ही चीपर मेथड आहे. एकदा क्वेश्चन पेपर मध्ये असा क्वेश्चन आला होता, हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल तुम्हाला काय करावं लागतं? डायझोटायझेशन ही मेथड यूज करावी लागते. बघूया डायझोटायझेशन मेथड काय आहे. फ्रॉम aniline. Okay, when aniline reacts with NaHNO2 in presence of NaNO2 and HCl, okay, 0 to 5 degrees Celsius or 273 to 278 Kelvin at temperature, it will form benzene diazonium chloride as a salt, followed by reaction with hydrolysis, that is H3O plus, it will form phenol plus N2 gas, nitrogen gas, plus HCl gas. Name of this compound is a phenol. Okay, सगळ्यात चीपर मेथड आहे, स्वस्त मेथड आहे. aniline म्हणजे काय? कॉमन नेम ऑफ IUPAC नेम ऑफ aniline इज अमिनो बेसिन. सो एरोमॅटिक रिंगला NH2 ग्रुप अटॅच करायचे, ज्याला आपण aniline कन्सिडर करतो. ऑब्व्हियसली ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो ते सगळे कंपाऊंड हे बेसिक नेचर मध्ये असतात, लक्षात ठेवायचं. सो व्हेन aniline रिॲक्ट विथ HNO2, आता हा मॉलिक्यूल याला काय म्हणायचं, ह्याच्यामध्ये खूप डाऊट असतो. ह्याला म्हणायचं nitrous acid. Nitrous acid. Okay, this is the basic difference between nitrous acid and nitric acid. आता सांगून ठेवतोय, वायवाला हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनर विचारणार. नायट्रस मध्ये सफिक्स यूज केलाय OUS. जेव्हा OUS नावाचा सफिक्स कुठल्याही कंपाऊंड मध्ये, क्युप्रस, फेरस, ओके, अजून काय नायट्रस, या कंपाऊंड मध्ये जिथे जिथे आपण यूज करतो, ह्या सगळ्या स्टॅनस ह्या OUS नावाच्या सफिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट लो असणार. ओके, इथे मी लिहून ठेवतो OUS सफिक्स
लो ऑक्सिडेशन स्टेट. लो ऑक्सिडेशन स्टेट. मग अनदर काय असेल हाय ऑक्सिडेशन स्टेटसाठी .IC, दॅट इज नायट्रसचं कन्व्हर्जन नायट्रिक मध्ये करा, फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये करा, क्युप्रसचं कन्व्हर्जन क्युप्रिक मध्ये करा. ज्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते तेव्हा त्याला आपण कन्सिडर करतो सफिक्स IC. ओके, हे कुठेतरी लिहून ठेवा मार्जिन मध्ये. तुमच्याकडे आता नोट्स हार्ड कॉपीज अवेलेबल असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, त्याच्यामध्ये लिहून ठेवला तरी चालेल. पण नसेल तर नोटबुक मध्ये किंवा तुमच्या कॉपीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते बरं पडेल. व्हेन ॲनिलीन रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड दॅट इज HNO2. आता HNO2 प्रिपेअर कसा करायचा, तो काय लॅबमध्ये इझिली अवेलेबल नसतो. मग HNO2 प्रिपेअर करण्याची मेथड मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिले. NaNO2 आणि HCl, सोडियम नायट्राइट कंपाऊंड प्रेझेंट असतो लॅबमध्ये, प्लस HCl, ह्या दोघांची ऍडिशन करायची. पण किती डिग्री सेल्सिअसला करायची? 0 to 5 आणि 273 to 278. आता स्टुडंट्स असं वाटतं 273 278 म्हणजे खूप मोठा डिजिट आहे. अरे पण हे केल्विन मध्ये, ह्याचं कन्व्हर्जन जर डिग्री सेल्सिअस मध्ये केलं तर 0 to 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्या टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन आईस मध्ये होत असतं, म्हणजे कोल्ड कंडिशन आहे ती, त्या कंडिशनला म्हणजे तुम्हाला एका टबात तुमच्या रेग्युलर जो एक छोटासा आपण ज्याला म्हणतो की रिॲक्शनसाठी आईस बाथ असतो, त्या आईस बाथ मध्ये म्हणजे एका छोट्या बकेटमध्ये आईस ठेवलेला असतो, त्या आईस क्रश करायचा आणि ते बाहेरून लावून ठेवायचं आणि तुमचं बीकर जे असेल ते आतमध्ये त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. मग त्याचं आतलं टेम्परेचर हळूहळू कमी होतं, त्याला आईस बाथ असं आपण कन्सिडर करतो. सो NaNO2 आणि HCl लोवेस्ट कंडिशनला, लोवेस्ट टेम्परेचरला स्टोअर करून ठेवायचं. प्रोडक्ट जनरेट झालेला असणार HNO2 त्या वेसलमध्येच, आणि त्या वेसलमध्ये ॲनिलीनचं ड्रॉप टाकायचं. ॲनिलीन ही एक ऑर्गॅनिक लिक्विड आहे. ओके, सो ॲनिलीन डॉट डॉट ड्रॉप टाकत राहायचे, आणि जे काही छोटे छोटे ड्रॉप तुम्ही याच्यामध्ये करत असता तेव्हा या सोल्युशनचा कलर चेंज होत असतो. कलर चेंज का होतो? कारण त्याचा पीएच बदलतो. युनिव्हर्सल इंडिकेटर टाकून आपण वेळोवेळी ते बघू शकतो. ओके, सो आपल्याला प्रोडक्ट मिळेल बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ओके, ह्याचं नेम महत्वाचं आहे, बेन्झिन डायअझोनियम. आता डायअझा म्हणजे काय? डायअझा स्टँड्स फॉर N2. ओके, डाय स्टँड्स फॉर 2 आणि अझा स्टँड्स फॉर नायट्रो. जसं आपण सल्फरला थाया असं कन्सिडर करतो, तसं नायट्रोजनसाठी अझा असं कन्सिडर केलं जातं अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, सो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आपल्याला सॉल्ट जनरेट होईल, कारण ऑब्व्हियसली हे ॲनिलीन आहे, याच्यामध्ये आपण नायट्रस ऍसिड ऍड करतोय. जो काही रिॲक्शन होईल त्याच्यावरनं पीएच अप्रॉक्सिमेट 7 पर्यंत असेल, त्यामुळे एक सॉल्ट जनरेट झालं, ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर यातला नायट्रोजन गॅस बाहेर पडतो, N2 गॅस, म्हणून मी अपवर डिरेक्शनला एरो दाखवलाय. HCl गॅस बाहेर पडतो आणि रिमेनिंग राहतो तो म्हणजे H2. वॉटर म्हणजे काय असणार? HOH. त्यातला जो न्यूक्लिओफाईल येतो याच्यावरती अटॅक करतो आणि तुम्हाला फिनॉल हा प्रोडक्ट इझिली मिळतो. ओके, हा जर OH येत असेल तर हा H प्लस कुठे गेला? हा HCl बरोबर कंबाईन झाला. ओके, आणि HCl प्रोडक्ट जनरेट झाला आणि रिमेनिंग N2 गॅस इलिमिनेट होतोच. ओके, आता हे जेव्हा लॅबमध्ये, आता इथे बोर्डवर लिहायला मला किती समजावायला 1 मिनिट सफिशियंट आहे, बट नायट्रोजन गॅस हा असाच कधी जात नाही वेसल मधनं बाहेर. ओके, तो काहीतरी ब्रेक करून जातो. जर समजा ते वेसल असेल तुमचं ग्लासचं, तर ग्लासवर फुटणार N2 गॅस जर बाहेर पडला त्याच्यामधून, तर म्हणून मोठमोठ्या पॉवर रिॲक्टर्स मध्ये तिथे काय केलं असतं, रबर पाईप जोडलेले असतात. मग ते रबर पाईप ओपन केलं की समजतं की गॅस त्यातून लिबरेट होतोय की नाही. ओके, आणि जर तसं होत असेल तर तो स्टोअर करून ठेवला जातो फर्दर रिॲक्शनसाठी, आणि त्याच्यापासून अमोनिया जनरेट करतात, जो आपल्यासाठी इसेन्शियल आहे. तुमच्या जिथे आपण पेस्टिसाइड्स वगैरे युज केले जातात, इन्सेक्टिसाइड्स यूज केल्या जातात, त्याच्यामधून नायट्रोजन कंटेंट हा खूप महत्वाचा आहे कंटेंट. ओके, सो दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फर्स्ट वन इज Dawes process, another one is the from cumene, that is commercial method of preparation of phenol. Third one is from benzene sulfonic acid, and last one is a diazotization method. So there are 4 methods of preparation of phenol which are included in your syllabus. This is all about your methods of preparation. आता आपल्या अल्कोहोल आणि फिनॉलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन झालं. अजून इथरचं आपण काय बघितलेलं नाहीये, ते नंतर बघूया. पण त्याच्या अगोदर एक थेरॉटिकल पॉईंट आहे, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. टोटल टॉपिक कसा डिवाइड झालाय चेक करा. अल्कोहोल, फिनॉल, कॉमा इथर असं टॉपिकचं नेम आहे. बट ऑलवेज सिलेबस जनरेट करताना सुद्धा अल्कोहोल आणि फिनॉलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन वेगळ्या, अल्कोहोल अँड फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट, अल्कोहोल अँड फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट, आणि इथर हे कंपार्टमेंटच त्यांनी वेगळं ठेवलंय. सो ऑब्व्हियसली पेपरमध्ये क्वेश्चन येताना अल्कोहोल आणि फिनॉलचा कंबाईन क्वेश्चन येणार आणि इथरचं सेपरेट क्वेश्चन येणार. सो इथर ऑप्शनला टाकायचा नाही. मुलांची टेंडन्सी अशी असते, एवढं करून झालंय आता, खूप रिॲक्शन देऊन झालं, दमाला झालं, आता इथे सोडून द्या पुढचं, आणि इथरचे ऑप्शनला टाकायचं असं ठरवाल. तसलं काही करू नका. जे कंपल्सरी येतं ते कधी ऑप्शनला टाकायचं नसतं. ओके, ठीक आहे. सो रिमेनिंग पार्ट, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर
हे लक्षात ठेवायचं. OUS सफिक्स कधी असतो, जेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट लोअर असते. आता ती लोअर म्हणजे किती, आता मला सांगा. +4 ऑक्सिडेशन स्टेट एका कंपाऊंडची असेल आणि दुसऱ्या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल, तर आपल्याला समजतं ना, +1 इज लोअर दॅन +4. लाईक वाईज जर +2 आणि +3 मध्ये डिसाईड करायचं झालं, तर +2 ऑक्सिडेशन स्टेट याचा सफिक्स OUS असेल, फेरस असेल, क्युप्रस असेल, व्हॉट एव्हर. आणि IC सफिक्स कधी असेल, +2 ऑक्सिडेशन स्टेट असेल तर. त्यामुळे ही जी ट्रिक सांगितली ती ऑलवेज लक्षात ठेवायची. तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बरं पडतं ते आयडेंटिफाय करायला. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. Alcohols and phenols. First physical property is nature of intermolecular forces. Okay. Second physical property is solubility. And the third physical property आहे त्याच्यामध्ये combined questions येतात, that is nature, that is physical state आणि boiling points. Physical state and last one is a boiling point. आता वन बाय वन बघूया. ओके. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याचा अर्थ काय, आधी तुम्हाला 11th स्टँडर्डला हे झालंय स्टेट्स ऑफ मॅटर या टॉपिक मध्ये. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय ते माहिती. इंटर मीन्स इन बिटवीन टू, दोघांमधलं काहीतरी. ओके. आणि काय ते फोर्सेस म्हणजे काय, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सो टू मॉलिक्युल्स मधलं, वेदर इट मे बी अल्कोहोल, फिनॉल और अल्डिहाइड्स और कीटोन्स, कुठलेही कंपोनंट्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, याच्यामध्ये दोघांमध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतील. जर ते नसेल तर कुठलाही कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालाच नसता कधी. ओके. वॉटरमध्ये कुठलाही कंपाऊंड डिझॉल्व्ह होतो म्हणजे काय, प्रत्येक कंपाऊंड मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ आयदर अट्रॅक्शन असेल, अदरवाइज रिपल्शन असेल, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. आता स्टार्ट करूया. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या पॉईंट मध्ये काय काय. इन केस ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, generally they shows intermolecular forces of attraction between the two neighboring molecules. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. हे नेबरिंग मॉलिक्युल असं वर्ड लिहिण्याचं काहीतरी कारण आहे. मी अल्कोहोल घेतला पहिल्यांदा, हा अल्कोहोल आहे. ओके. आणि अनदर मॉलिक्युल ऑफ अल्कोहोल आहे. किंवा असं घेऊया आपण, इथे H घेऊया, इथे R घेऊया, तर इकडे R घेऊया आणि इकडे H घेऊया. ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असतो ऑलवेज. सो ऑक्सिजन बिअर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन बिअर्स डेल्टा पॉझिटिव्ह, वेअर डेल्टा इज नथिंग बट पार्शियल. ओके. लक्षात ठेवायचं. त्याचा लाईफ टाइम स्पॅन खूपच लेस असतो, त्याला आपण डेल्टा असा वर्ड यूज करतो. सो डेल्टा निगेटिव्ह चार्ज, जसं इथे डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह सेग्रिगेशन झालं, तसं इथे पण असणार डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह. आणि आतापर्यंत आपण हेच शिकलो, इन केस ऑफ आयोनिक बॉन्ड किंवा इन केस ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड अपोजिटली चार्ज स्पेसिस मध्ये अट्रॅक्शन असतं. मग हे अट्रॅक्शन आपण असं दाखवतो डॉटेड लाईनने. ओके. ह्या डॉटेड लाईनला कन्सिडर करायचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणाल इथे जर अट्रॅक्शन होत नसेल, रिपल्शन होत असेल, असं कधी होईल. हा मॉलिक्युल हायड्रोजन आहे ना, हा मी इथे जर लिहिला तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये रिपल्शन होईल. ओके. सो मला अट्रॅक्शन दाखवायचं होतं म्हणून मी या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं. सो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये काय लिहू शकता तुम्ही, इन बिटवीन टू अल्कोहोलिक, अदरवाइज फिनॉल. फिनॉलचं काय लिहू शकता, सेम असंच करायचं, फक्त आरच्या जागी AR यूज करायचा. तर AR स्टँड्स फॉर अरोमॅटिक रिंग. Okay, here delta positive, here delta negative. So here is also intermolecular hydrogen bonding between the alcohols, in between two alcohols and in between two phenols. हे असं थांबायचं नाही, इथे डॉटेड लाईन असणार आहे अगोदर. ह्याच्या अगोदरचा एक मॉलिक्युल असणार ना, ह्याच्या नंतरचा एक मॉलिक्युल असणार. जर हा आपण N मॉलिक्युल कन्सिडर केला तर हा N+1 असणार, हा N-1 असणार लेफ्ट साइडचा. Similarly, so in case of alcohols and phenols, there is a strong intermolecular forces of attraction between the two neighboring molecules, and that intermolecular forces of attraction are responsible for the formation of hydrogen bonds between the two molecules. दोन स्टेटमेंट सांगितले आम्ही. In case of alcohols and phenols, there is a strong intermolecular forces of attraction between the neighboring molecules. हा वर्ड का लिहायचं याचं रिझन एक काहीतरी आहे, सांगूया नंतर. Which is responsible for the solubility of the compound. ओके. ते वॉटरमध्ये सोल्युबल असतील की नाही हे समजण्यासाठी आपल्याला हे इंटरॅक्शन दाखवलं जातं. आणि या इंटरॅक्शनला आपण कन्सिडर करतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन मध्ये असतं त्याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो.
हा झाला पहिला पॉईंट. इन केस ऑफ सोल्युबिलिटी, आता सोल्युबिलिटी कशी डिटरमाइन करता याच केसवरनं बघूया. जर का असं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे जर कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असेल तर ते कंपाऊंड्स ॲक्वियस सॉल्व्हंट्स मध्ये सोल्युबल असतात. ओके, आता ती जी काही तुमची सोल्युबिलिटी असेल ती कशी असेल, जनरली लोअर अल्कोहोल्स shows appreciable solubility. Okay, appreciable solubility in water, but highly soluble in organic solvents. ओके, आता याच्यासाठी एक लाईन लक्षात ठेवा, लाईक डिझॉल्व्स इन लाईक. हे जर एक स्टेटमेंट लक्षात ठेवला तर सगळं समजणार. जर ॲक्वियस कंपोनंट असेल तर तो ॲक्वियस मध्येच डिझॉल्व्ह जास्त चांगला होतो, आणि जर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह चांगला होतो. आता बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲक्वियस सॉल्व्हंट इज वॉटर, बट बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज इथर, अल्कोहोल, अजून काय पेट्रोलियम इथर, अजून कुठले कंपाऊंड, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, डायक्लोरोमिथेन, ऑल दीज आर द एल हेक्सेन. ओके, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. सो लक्षात ठेवायचं, लोअर अल्कोहोल्स मध्ये, लोअर अल्कोहोलचा अर्थ काय, कार्बन नंबर 3 पर्यंत जे असतात म्हणजे मिथॅनॉल, इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल, हे जे अल्कोहोल्स असतील त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मास त्यांचं लेस असणार आहे. जर मॉलिक्युलर मास लेस असेल तर त्यांची टेंडन्सी वॉटरमध्ये सोल्युबल करण्याची अप्रिशिएबल असेल, म्हणजे ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतील. ठीक आहे, 15 मिनिटं वेळ जाईल पण सोल्युबल होतील. पण काही कंपोनेंट्स असे असतात की ज्याच्यामध्ये डेकॅनॉल कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये 10 कार्बन ॲटम्स आहेत आणि तो सगळा बॉन्ड, एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सिग्मा बॉन्डने जनरेट झालेला असतो, तो इझिली ब्रेक होत नाही. ओके, सिग्मा बॉन्ड साठी तुम्हाला तो ब्रेक करण्यासाठी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, आणि ती मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे रूम टेम्परेचर नाही, त्याला हायर टेम्परेचर किंवा ड्रास्टिक कंडिशन, हायर प्रेशर अप्लाय करावं लागेल. सो या केसमध्ये लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ लोअर अल्कोहोल्स दे शोज अप्रिशिएबल सोल्युबिलिटी इन वॉटर, बट दे आर हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हे लोअर अल्कोहोलसाठी. हायर अल्कोहोलसाठी काय असणार, दे आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर बट दे आर हायली सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. म्हणजे कॉमन पॉईंट एवढाच लक्षात ठेवायचा, अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे दोन्ही कंपाऊंड लोअर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स मध्ये किंवा सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत इझिली, ते हायर मॉलिक्युलर मास कंटेनिंग कंपाऊंड्स मध्ये इझिली सोल्युबल होतात, ज्याला आपण कन्सिडर करतो हाय सोल्युबिलिटी इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर सोल्युबिलिटी. थर्ड आहे फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट याचा अर्थ असा असतो की नेचर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, वेदर इट इज सॉलिड, वेदर इट इज अ लिक्विड ऑर गॅशियस कंपाऊंड. सो इन केस ऑफ अ फिजिकल स्टेट, जे लोअर अल्कोहोल्स आहेत, मी आता एवढं रफ करतो, जे लोअर अल्कोहोल्स आहेत, अप टू लोअर अल्कोहोल, त्याचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकता, अप टू कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, आणि त्याला पर्टिक्युलर एक असं कन्सिडर करा प्रोपॅनॉल पर्यंत. लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस, टॉक्सिक liquids which possess specific alcoholic odor. आता बघा, फिजिकल स्टेट मध्ये तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम पेपरला, प्रॅक्टिकलचा तुमचा पेपर झालाय त्याच्यामध्ये फिजिकल तुम्ही प्रिलिम, ज्यांना ऍसिडिक बेसिक रॅडिकल एक्सपेरिमेंट आला होता त्यांच्यासाठी, ज्यांना टायट्रेशन एक्सपेरिमेंट आला होता त्यांच्यासाठी हे काही नव्हतं. ओके, ज्यांना ऍसिडिक बेसिक रॅडिकल एक्सपेरिमेंट आलेला त्यांना पहिला प्रिलिमिनरी टेस्टमध्ये तुम्ही असं लिहिलात नेचर, सोल्युबिलिटी आणि काय कलर. नेचर म्हणजे क्रिस्टलाइन और अमॉर्फस, अँड त्याची सोल्युबिलिटी आणि कलर हे आयडेंटिफाय करतात, व्हाईट, येलो कलर, ऑरेंज कलर, जे काय असेल ते. सो फिजिकल स्टेटमध्ये ह्या तिन्ही पॉईंट आल्या पाहिजेत. लोअर अल्कोहोल्स म्हणजे कार्बन नंबर 3 पर्यंतचे मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल सगळे अल्कोहोल्स एक कलरलेस असतात, ते टॉक्सिक असतात आणि लिक्विड. टॉक्सिक याचा अर्थ मिथेनॉल कंपाऊंड इज हायली टॉक्सिक इन नेचर, म्हणून लॅबोरेटरीमध्ये मिथेनॉल कंपाऊंड ठेवायचा नसतो, असा रूल आहे. ओके, त्याच ऍज कम्पेअर टू 1 कार्बन ॲटम इन्क्रीज केला, इथेनॉल जर ऍड केला तर इथेनॉल हा लेस टॉक्सिक आहे ऍज कम्पेअर टू मिथेनॉल. सो मिथेनॉलचा एक ड्रॉप चुकून जरी तुमच्या जिभेवर असेल आणि तो जर पोटात गेला तर तो पोटात गेला होता हे सांगायला तुम्ही नंतर तिथे प्रेझेंटच नसणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, बाकी मी डिटेलमध्ये काही बोलत नाही. सो इन केस ऑफ मिथेनॉल आणि इथेनॉल, इथेनॉल हा कंपाऊंड तुमचा लेस टॉक्सिक आहे, तो काय असणार, लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स बट दे हॅव्हिंग स्पेसिफिक और कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक ऑर्डर. अल्कोहोलिक ऑर्डर याचा अर्थ काय, जर तुमच्या घरामध्ये ग्रेप्स असतील आणि थोडे दिवस तुम्ही ते पाण्यामध्ये तसेच ठेवून दे, ओके, अल्कोहोल
ग्रेप्स आहेत ते तुम्ही पाण्यामध्ये तसेच ठेवून दिला आणि त्याचा जो फाऊल स्मेल येईल म्हणजे ऍसिडिटी आपण ज्याला कन्सिडर करतो, काहीतरी मायक्रोबियल डिग्रेडेशन होईल वगैरे वगैरे. सो जी काही प्रोसेस होईल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला थोडं त्या पाण्याचं पण टेक्स्चर चेंज झालेलं दिसेल आणि जो काही पर्टिक्युलर स्मेल येईल तो असणार अल्कोहोलिक ऑर्डर. ओके, हे समजण्यासाठी स्पेसिफिक आणि समजण्यासाठी तेवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं. अजून तुम्हाला समजलं नसेल तर मी एक्सप्लेन नंतर करेन. ओके, सो लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स अँड दे हॅव अल्कोहोलिक ऑर्डर. आता हे आपण अल्कोहोल आणि फिनॉलचं बघतोय. फिनॉल बद्दल आपण काय सांगू शकतो? सो फिनॉलला पर्टिक्युलर गार्लिक टाईप किंवा ज्याला आपण कन्सिडर करतो सॉलिड फिनॉलिक ऑर्डर असं आपण कन्सिडर करतो. ज्याला लसूण असते ना, लसूण जर तुम्ही ती कट केला, ओके, तर त्याचा जो स्मेल पसरतो तो त्या स्मेलच्या फॉर्मॅटमध्ये फिनॉलिक कंपोनंट प्रेझेंट असतात आणि फिनॉल्स आर जनरली सॉलिड इन नेचर. फिनॉल्स आर सॉलिड. ओके, इथे आपण म्हटलेलं कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स, इथे मी फिनॉलसाठी म्हणतोय दे आर कलरलेस सॉलिड्स हॅव्हिंग पर्टिक्युलर ऑर कॅरेक्टरिस्टिक फिनॉलिक ऑर्डर ऑर गार्लिक स्मेल असं कन्सिडर करू शकतो. ओके, ही झाली तुमची फिजिकल स्टेट बद्दलची प्रॉपर्टी. आणि लास्ट आहे बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट्स आर नथिंग बट दीज आर द फिजिकल कॉन्स्टंट. अप्रॉक्सिमेटली बॉइलिंग पॉईंट कसा आयडेंटिफाय केला जातो? सो बॉइलिंग पॉईंट इज डिफाइंड ॲज इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे वॉटर समजा तुम्ही बॉईल करायला ठेवलंय तर ऍटमॉस्फेरिक कंडिशनला जे ऍटमॉस्फेरिक कंडिशन याचा अर्थ रूम टेम्परेचर आणि वेपर प्रेशर याचा अर्थ काय? त्या लिक्विडचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जे काही प्रेशर मिलीमीटर ऑफ HG फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करतो किंवा ऍटमॉस्फिअरच्या फॉर्मॅटमध्ये आपण जे प्रेशर रिप्रेझेंट करतो, अदरवाईज बार मध्ये रिप्रेझेंट करतो, ते प्रेशर आणि हे प्रेशर जर सेम आलं तर त्याला कन्सिडर करायचं बॉइलिंग पॉईंट. बघा हा, ऍटमॉस्फिअर मधलं टेम्परेचर वाढणार कधी? जेव्हा तुम्ही त्याला गॅस ऑन करणार, त्याच्यावरती पॉट ठेवणार, त्याच्यामध्ये वॉटर घातलेलं असणार. आता ती गॅस ऑन केल्यावर लगेच बॉईल होतं का? नाही होत. त्या बॉईल जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्या पॉटचा आहे त्याच्यामध्ये असणारं इच अँड एव्हरी वॉटर मॉलिक्यूल हे वेपर स्टेटमध्ये जायला पाहिजे. जर त्या स्टेटमध्ये जात असेल तर त्याला बॉइलिंग स्टार्ट झालं आपण असं कन्सिडर करतो. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग वॉटरचा बॉइलिंग पॉईंट असतो. म्हणजे एक त्याचा जो मोल असेल 1 मोल ऑफ वॉटर गेट कन्व्हर्टेड इन टू वेपर फेज. मग तुम्ही म्हणाल 70-80 पासून जे बबल्स येत असतात ते त्याची कायनेटिक एनर्जी वाढत असते, त्याचं बॉइलिंग टेम्परेचर नसतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या हाताला ते गरम लागतं हे बरोबर आहे, बट तुम्ही म्हणजे ऍटमॉस्फिअर नाही. ऍटमॉस्फिअरचं प्रेशर जेवढं असेल त्या प्रेशरला ते त्यांची रिॲक्शन दाखवत असतं. ऍक्शन विरुद्ध रिॲक्शन असतं ऑलवेज या फॉर्मॅटमध्ये. ओके, सो लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ अ बॉइलिंग पॉईंट दट इट इज अ टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सिम्पल फॉर्मॅटमध्ये शॉर्ट नोट प्रिपेअर करताना असं लक्षात ठेवायचं, आपल्या नोट्स आपल्यालाच वाचता आल्या पाहिजे, दुसऱ्याला कोणालाही वाचता येतं कामा नये. वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर, संपला विषय. हे कशाचं असतं? टेम्परेचर म्हणजे टी आहे. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट. ओके, नाव बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज कधी होणार ते मला सांगा. ज्याच्यामध्ये कार्बन नंबर लेस असतील त्याचा मोलार मास लेस असणार आहे. मी इथे तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो म्हणजे ते खूप लवकर समजेल. कार्बन नंबर जर लेस असेल, कार्बन नंबर लेस, देन मोलार मास ऑल्सो लेस. ओके, आणि जर मोलार मास लेस असेल तर ते बॉन्ड ब्रेक व्हायला कमी टाइम लागेल, म्हणजे टेम्परेचर कमी लागेल. टेम्परेचर म्हणजेच काय? आपला बॉइलिंग पॉईंट. समजा ऍज द मोलार मास इन्क्रीजेस, as the molar mass increases with increase in the carbon number, increase in carbon number, then boiling point is also increases. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. ज्याच्यामध्ये कार्बन कमी असतात त्याच्यामध्ये मोलार मास त्याचं कमी असतं. मोलार मास कमी असलं की बॉइलिंग पॉईंट कमी. मीन्स असं लक्षात ठेवा, molar mass is directly proportional to number of carbon atom present in the structure, which is directly proportional to boiling point. If boiling point increases, then molar mass should increases and carbon number also increases, and vice versa. Exactly opposite process आहे. कार्बन नंबर लेस झाला तर मोलार मास कमी होणार आणि टेम्परेचर किंवा बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय असणार? कमी असणार. ओके, सो दीज आर द ट्रिक्स फॉर डिटरमाइनिंग किंवा हे आयडेंटिफाय करण्याच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टीसाठी या ट्रिक्स आहेत. सगळं एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला समजेल काय काय लिहायचं पेपरमध्ये. There are 4 physical property: nature of intermolecular forces, second one is the solubility, third one is the physical state, last one is the boiling point. In case of nature of intermolecular forces, the alcohols and phenols shows generally strong intermolecular forces of attraction between the neighboring molecules. Okay, ते दाखवायचं ROH, ROH, delta positive, delta negative एवढं दाखवायचं.
This is responsible for the solubility of alcohols and phenols in water. ओके, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, का आपण नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेसचा अभ्यास करतो, तर त्याची सोल्युबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी हा फर्स्ट फॅक्टर एक्झामिन करावा लागतो म्हणून. सेकंड आहे सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी कसं डिटरमाइन करायचं, लोअर मेंबर्स ऑफ अल्कोहोल्स शो अप्रिशिएबल सोल्युबिलिटी इन वॉटर, बट ऍज द मोलार मास इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी गेट डिक्रीजेस अँड विथ इन्क्रीज इन द कार्बन नंबर. ओके, जसे जसे कार्बन नंबर वाढत जातील तसे वॉटरमध्ये त्याची सोल्युबिलिटी कमी होईल. म्हणजे सोल्युबिलिटी कमी होणार असं नाही म्हणत आहे, वॉटरमध्ये सोल्युबिलिटी कमी होईल, बट ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये त्याची सोल्युबिलिटी वाढत जाईल. ओके. थर्ड आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक ऑर्डर. आता अल्कोहोलिक ऑर्डर तुम्ही एक्झाम्पल सांगितलं ग्रेप्स, डोक्यात एक्झाम्पल लक्षात ठेवा, कन्फर्म तुम्ही पेपरमध्ये तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. बट इन केस ऑफ phenols, they have particularly phenolic order, आणि ते कसे असतात, phenols are generally solid compounds. phenols are solid colorless solids and they have phenolic order. आता phenolic order कसं आयडेंटिफाय करायचा, तर गार्लिक टाईपचा स्मेल हा पहिला लक्षात ठेवायचा. अदरवाईज तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये फ्लोअर क्लिनिंग करता, तुम्ही करता की नाही मला नाही माहिती, किंवा तुमच्या घरातले करत असतील, फ्लोअर क्लिनिंग करतात, बरोबर आहे. ज्यावेळी फ्लोअर क्लिनिंग झाल्यानंतर एक फिनाईलचा पर्टिक्युलर स्मेल, ते फिनाईल म्हणतो ना आपण, इट इज ते सुद्धा अपभ्रंश झालेला आहे शब्दाचा, तो ऍक्च्युली फिनॉलच आहे. ओके, सो जे काही फिनाईल आपण टाकतो त्याच्यामध्ये फिनॉलिक कंटेंट प्रेझेंट असतो, आणि तो फिनॉलिक कंटेंटचा स्मेल डिसइन्फेक्टंट म्हणून आपण त्याला युज करतो, किंवा आपण मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण ते डिसइन्फेक्टंट म्हणून आपण स्प्रे युज करायचो, किंवा डेटॉल ऍड करायचो. डेटॉलने फ्लोअर क्लिनिंग केल्यानंतर जो स्मेल येतो तो स्मेल असतो फिनॉलचा. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये केमिकल्समुळे गार्लिक टाईप स्मेल थोडा मागे पडतो, ओव्हरकम होतो. ओके, नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय सांगितली, इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲज द कार्बन नंबर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल इन्क्रीजेस, मोलार मास ऑल्सो इन्क्रीजेस अँड बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस अँड वाईस वर्सा. हे दोन वर्ड लिहायचे, म्हणजे हे त्याच्यात झालं. ओके, कार्बन नंबर जर डिक्रीज झाला तर मोलार मास डिक्रीज होणार, टेम्परेचर म्हणजेच बॉइलिंग पॉईंटला काय असेल, डिक्रीज होईल. सो दिस इज ऑल अबाउट युअर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता जर फिजिकल प्रॉपर्टीज कम्प्लीट झाल्या तर केमिकल प्रॉपर्टीज असायला पाहिजे त्याच्यामध्ये. बघूया काय आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज. फक्त एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये हे 4 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. जर कम्प्लीट झालं असेल तर लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या. ओके, आता याच्यातल्या ज्या आपण केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत त्याच्यातली जी थर्ड आणि फोर्थ रिॲक्शन आहे की आय थिंक एक्झाम ओरिएंटेड, जर एक्झामचा जर स्टडी करायला गेला तर थर्ड रिॲक्शन मोस्टली पेपरमध्ये विचारली जाते, आणि तुमच्या अपकमिंग पेपर्समध्ये, म्हणजे अपकमिंग म्हणजे काय, युनिट टेस्ट पासून येणाऱ्या पुढच्या पेपर्समध्ये स्टेट बोर्डच्या ऑब्विसली पहिली टेस्ट आहे त्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. ओके, बघूया काय सांगितलंय ते. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. अजून आपण इथरकडे गेलेलेच नाही आता. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यातली फर्स्ट टेस्ट आहे सोल्युबिलिटी, किंवा आपण असं म्हणूया लिटमस टेस्ट. aqueous solution of alcohol, litmus, it shows neutral test. Okay, but in case of phenols plus litmus paper or litmus टेस्ट आपण जर केली तर तुम्हाला काय कन्व्हर्जन मिळतं, ब्लू टू रेड. सेकंड, रिॲक्शन विथ बेस. सगळ्याचं सगळं लर्न करत बसायचं नाही, आपल्याला जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढंच प्रिपेअर करायचं. आणि सेकंड थिंग, अशा कन्सेप्ट क्लिअर करायचे की त्याच्यामधून कुठलाच डाऊट कधीच आपल्याला राहता कामा नये, आपल्याला इन द सेन्स एक्झामिनरला सुद्धा. कारण तुम्ही जेव्हा लिहिता आणि त्याच्यामध्ये डायसी नेचर असेल, तुम्हाला एक सवय असते बघा, आपल्याला जेव्हा आन्सर माहित नसतो ना तेव्हा तुम्ही सगळं जी काही 2-3 टॉपिक बघा, आन्सर तर सगळी लर्न केलेली आहे, तुम्हाला माहिती हे आन्सर आहे, हे आन्सर आहे, किंवा हे आन्सर आहे, तुम्ही प्रत्येकाला अँड वर्ड लिहिता, म्हणजे तुम्ही कुठला बरोबर आहे तो चेक करणे मार्केट आहे, असं काही करत नाही बोर्ड एक्झाम. लक्षात ठेवा, पर्टिक्युलर आपण असायला पाहिजे, आणि जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढंच प्रिपेअर करायचं, एक्स्ट्रा काय नाही करायचं.
ओके, आधी 2 रिएक्शन बघूया, नंतर उरलेल्या 2 आहेत त्या बघूया. सगळ्यात महत्वाचा पॉईंट पहिल्यांदा बघितलं आपण, लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं याच्यामध्ये, ॲक्व्हियस सोल्युशन ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलमध्ये वॉटर ऍड केला तर तुमचं ते ॲक्व्हियस सोल्युशन जनरेट होईल. ॲक्व्हियस सोल्युशन ऑफ अल्कोहोल अंडरगो रिएक्शन विथ द लिटमस. आता लिटमस आपल्याला माहिती आहे, लिटमस पेपर आपल्या लॅबमध्ये अवेलेबल असतो, किंवा लिटमस पेपर जर वॉटरमध्ये सोक करून ठेवलेला असेल आणि ते जर बॉईल केलं सोल्युशन, तर लिटमस सोल्युशन जनरेट होतं. ओके, सो जर त्याच्यामध्ये कलर चेंज ऑब्झर्व होत असेल तर आपण ब्ल्यू टू रेड होत असेल किंवा रेड टू ब्ल्यू होत असेल तर तो बेसिक असतो, ब्ल्यू टू रेड होत असेल तर ऍसिडिक असतो, आपण कन्सिडर करतो. आता इकडे बघूया, जेव्हा आपण अल्कोहोलमध्ये लिटमस पेपर टाकला त्याला न्यूट्रल दाखवतो, म्हणजे काय, तो ऍसिड पण नाही आणि तो बेस पण नाही असं कन्सिडर करतो. म्हणजे ही रिएक्शन महत्वाची, पेपरमध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. वेन ॲक्व्हियस सोल्युशन ऑफ अल्कोहोल रिएक्ट विथ लिटमस इट शोज ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल अँड फिनॉलिक टेस्ट. ओके, तुमचा आन्सर आहे ना न्यूट्रल टेस्ट. नेक्स्ट असेल वेन फिनॉल. फिनॉल एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतला, त्याच्यामध्ये लिटमस पेपर ऍड केला किंवा फिनॉल बॉईल केल्यानंतर त्याच्या फ्युम्स मध्ये मॉइस्ट लिटमस पेपर पकडलेला असेल तर तुमचा कलर दिसतो ब्ल्यू कलरचा लिटमस असेल तर तो रेड मध्ये कन्वर्ट होतो. याचा अर्थ काय, ब्ल्यू कलरचा लिटमस रेड मध्ये होतो म्हणजे तो ऍसिडिक नेचरचा आहे. म्हणजे फिनॉल हा तुम्हाला, त्याचं कन्क्लुजन काय निघालं, हा ऍसिडिक नेचर मध्ये मिळतो आणि हा तुम्हाला न्यूट्रल नेचर मध्ये मिळतो. बेसिक नेचर कुठलाही कंपोनंटचा याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही. ही झाली पहिली टेस्ट. नाव इन केस ऑफ सेकंड टेस्ट, आता जर ऍसिड असेल तर तो बेस बरोबर रिॲक्ट होईल फिनॉल, म्हणून मी ते फक्त फिनॉल घेतलंय, अल्कोहोलचं घेतलं नाही कारण अल्कोहोलला न्यूट्रल टेस्ट आहे म्हणून. ओके, सो वेन AR स्टँड फॉर अरोमॅटिक रिंग आणि OH स्टँड फॉर फिनॉल. सो ArOH म्हणजे काय, फिनॉलिक कंपाऊंड वेन रिॲक्ट विथ सोडियम कार्बोनेट. आता सोडियम कार्बोनेट असतो Na2CO3, इथे मी बोर्डवरती लिहिलाय NaHCO3. NaHCO3 चं नेम काय, सोडियम बायकार्बोनेट. So when phenol reacts with sodium bicarbonate, it shows no any type of reaction. So no reaction takes place between sodium bicarbonate and phenol. आता क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन काय अराइज होऊ शकेल, विच अमॉंग द फॉलोइंग ऍक्टिव्ह रिएजंट डज नॉट शो एनी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह टेस्ट विथ फिनॉल. आता पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह याच्यामध्ये एक्झामिनर तुमच्याशी गेम खेळतोय, बरोबर आहे ना. आपण काय अशा वेळी लक्षात ठेवायचं, फिनॉल आणि सोडियम बायकार्बोनेट मध्ये काय रिएक्शन होते ती चेक करायची. आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो, नो रिएक्शन, याच्यामध्ये कुठलाही प्रोडक्ट आपल्याला मिळत नाही. सेकंड आहे फिनॉल रिॲक्ट विथ, आता बघा फिनॉल हा ऍसिडिक नेचर मध्ये आपण इंडिकेट केला, इथे ऍसिड म्हणजे बेस बरोबर त्याची रिएक्शन झालं की सॉल्ट जनरेट व्हायला पाहिजे, तर तेच करायचं. फिनॉल रिॲक्ट विथ NaOH, इट विल फॉर्म सोडियम फिनॉक्साइड ॲज अ नेचर प्रोडक्ट. दॅट सोडियम फिनॉक्साइड अगेन फर्दर रिॲक्ट विथ ऍसिड बिकॉज लाईट डिझॉल्व्स इन लाईट. जेव्हा तो ऍसिडिक कंपोनंट असेल तर ऍसिड मध्ये त्याचं रिजनरेशन इझिली होणार. कॉन्सन्ट्रेटेड HCl चे ड्रॉप टाकला त्याच्यामध्ये तर फिनॉल कंटेंट तुम्हाला ऍज इट इज रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सेम मिळेल. Okay, so when sodium phenoxide further reacts with HCl, concentrated HCl, it will form phenol as a major product with the liberation of NaCl, that is sodium chloride as a byproduct. So all these reactions, हे सगळेच्या सगळे जे रिएक्टन्स आहेत, कंपाऊंड्स जे आहेत, रिएक्शन्स विथ बेस, रिएक्शन्स विथ ऍसिड या फॉर्मॅटमध्ये, हे सगळेच्या सगळे कंपाऊंड्स तुम्हाला काय दाखवतात, पॉझिटिव्ह दाखवतात. त्याच्या 2 कंपाऊंड्स जे आहेत ही रिएक्शन फक्त नो रिएक्शन मध्ये दाखवली जाते. ओके, सो ह्या 2 रिएक्शन इम्पॉर्टंट आहेत. याच्या थर्ड रिएक्शन आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, ती डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ फिनॉल. पेपरमध्ये कन्फर्म दरवर्षी येणारा क्वेश्चन, डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर फिनॉल्स. तुम्हाला 4 कंपाऊंड्स एका 2-4 टेस्ट ट्यूब मध्ये दिलेला आहे आणि एक रिएजंट दिलाय. तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार कुठला कंपाऊंड अल्कोहोल आहे, कुठला कंपाऊंड फिनॉल आहे, ते कसं आयडेंटिफाय करायचं, त्यासाठीची ही टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये काय केलं जातं, 3 molecules of phenol, 3 molecules of phenol, this is the phenol, ArOH means aromatic ring, phenol reacts with FeCl3, aqueous FeCl3 or neutral FeCl3. न्यूट्रल एफी लॅब मध्ये तुम्ही पण यूज करताय, न्यूट्रल FeCl3, इट विल फॉर्म फेरिक फिनॉक्साइड. या कंपाऊंडला काय केलंय काय ते आधी जरा फक्त चेक करा. अरोमॅटिक रिंग आहे, ती अरोमॅटिक रिंग काढली, ओ आहे तो ओ लिहून ठेवला तिथे, त्याचे कोइफिशियंट 3 आहेत म्हणून मी बाहेर 3 दिले. ह्यातला मात्र 3 जे हायड्रोजन्स आहेत ना ते रिप्लेस होतात. कशाने रिप्लेस होतात, ऍक्टिव्ह मेटल, दॅट इज Fe. ओके, जो Fe मेटल आहे त्याने ते रिप्लेस होतात. तर याला तुम्ही कन्सिडर करता, कलर असतो याचा डीप ब्ल्यू और ग्रीन और व्हायलेट कलर. ओके, डीप ब्ल्यू और ग्रीन और व्हायलेट कलर जर तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये ऍपियर होत असेल तो कंपाऊंड फिनॉल आहे. बाकीचे 3 क्लोरीन आणि 3 हायड्रोजन रिप्लेस होतील, कंबाईन होतील आणि काय होईल प्रोडक्ट,
3 मॉलिक्युल्स ऑफ HCl हा तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. ओके, सो या प्रोसेसने जर तुम्हाला टेस्ट ट्यूबचा कलर डीप ब्ल्यू किंवा ग्रीन किंवा व्हायलेट दिसत असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता द गिवन टेस्ट कंटेन्स फिनॉल ॲज अ मेजर प्रोडक्ट. ओके, फिनॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. जर समजा ते नसेल तर त्याच्यामध्ये फिनॉल ऍबसेंट असणार. मग अल्कोहोल असेल समजा प्रेझेंट, तर तो कसा आयडेंटिफाय करायचा, त्याच्यासाठी एक अनदर टेस्ट आहे 4th नंबरची, जी लास्ट टेस्ट आहे तुमची 4th, डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर alcohols. Okay, so when any alcohol like ROH reacts with concentrated HCl and anhydrous ZnCl2, that is zinc chloride, it will form RCl plus H2O. ओके, आता RCl म्हणजे काय, हा आहे अल्कोहोल, त्याचं कन्व्हर्जन झालं क्लोराइड मध्ये. हे कधी झालं, जर या रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये झालं तर. आणि या रिएजंटलाच आपण कन्सिडर करतो लुकाज रिएजंट. मला वाटतं आपण हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्कस केलंय. ओके, लुकाज रिएजंट पहिल्यांदाच कंपोजिशन आहे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. सो लुकाज रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 याचं कॉम्बिनेशन. जर समजा OH रिप्लेस झाला Cl ने तर कन्सिडर करायचं गिवन कंपाऊंड मध्ये अल्कोहोल प्रेझेंट होता लुकाज रिएजंट ऍड केल्यानंतर. Okay, so this is distinguishing test for alcohol and this is the distinguishing test for phenol. याला स्टार मार्क करून ठेवलंय. हा पेपर मध्ये आलेला कंटिन्युअसली, म्हणजे या वर्षी आला, पुढच्या वर्षी आला, त्याच्या पुढच्या वर्षी आला, असा कंटिन्युअसली एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. सो प्लीज कशाबरोबर ऍडिशन करतो, फिनॉलचे रिएक्शन न्यूट्रल FeCl3 बरोबर करतो. तुम्हाला फेरिक फिनॉक्साइड नावाचा प्रोडक्ट मिळतो ज्याचा कलर डीप ब्ल्यू, ग्रीन, व्हायलेट किंवा पर्पल या 4 पैकी कुठलाही कलर असतो. हे डिपेंड करतं प्युरिटी ऑफ FeCl3. जर एक्स्ट्रा अल्ट्रा प्युअर कंपोनंट असेल तर याचा तुम्हाला बीटरूट सारखा कलर दिसणार. बीटरूट म्हणजे बीट जर तुम्ही कट केला तर जो कसा कलर दिसतो तुम्हाला तो कलर दिसणार. ओके, जर तुम्ही ते तसंच थोडा वेळ ठेवून दिला तर तो डीप ब्ल्यू, डार्क ब्ल्यू कलर दिसायला लागतो. ग्रीन कलर कधी होतो, जेव्हा तो एअर बरोबर ऑक्सिडेशन मध्ये, एअरच्या ऑक्सिडेशन मध्ये येतो कॉन्टॅक्ट मध्ये. आणि व्हायलेट कलर असतो तो काय असतो, खूप दिवस गेल्यानंतर, म्हणजे पर्टिक्युलर टाइम पिरियड झाला आणि ती टेस्ट तुम्ही वॉशच नाही केला, तशीच ठेवून दिला तर त्याचा कलर व्हायलेट कलर दिसायला लागतो. Okay, so in this way you can distinguish alcohols and phenols from the given organic compounds. कम्प्लीट झालं असेल तर फक्त सांगा. कुठली एखादी टेस्ट रिपीट करायची असेल तर तरी सांगितलं तरी चालेल. केमिकल टेस्टचा पहिला पार्ट इथे आपला कम्प्लीट होतो. आता पुढचा आहे तो म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. ओके, फ्रायडेला आपला हा टॉपिक कम्प्लीट असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. अजून आपल्याकडे 2 ते 3 दिवस आहेत, वेडनेसडे आहे, थर्सडे आणि फ्रायडे. आरामात होईल, काळजी करू नका, पण कम्प्लीट व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की खूप घ्यायचं आणि भरपूर फास्ट घ्यायचं म्हणजे ते कम्प्लीट होतं, या मताचं मी नाहीये. ते समजायला पण पाहिजे. ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहे समजणं, आणि त्याच्यावरची वर्किंग व्हायला पाहिजे, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. मी नुसत्या रिॲक्शन बोर्डवरती देणार आणि ओके, सेकंड रिॲक्शन सांगायला पाहिजे का परत, रोहन? ओके, सेकंड मध्ये काय बघितलं, पहिल्यांदा आपण इथे मग अशी बघितलेली फिनॉल हा कंपोनंट असा आहे की जो आपल्याला ऍसिडिक टेस्ट दाखवतो. मग ऍसिड बेस बरोबर कंबाईन झाल्यानंतर आपल्याला सॉल्ट जनरेट करता येते, बरोबर आहे. मग फिनॉल रिॲक्ट विथ NaHCO3. NaHCO3चा नेम काय आहे, सोडियम बायकार्बोनेट. ओके, जर तुम्ही सोडियम बायकार्बोनेटचा ड्रॉप फिनॉल मध्ये टाकलात तर तुम्हाला इथे नो रिॲक्शन दिसते. कुठलीही रिॲक्शन, कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला ऑब्झर्व करता येत नाही. ओके, बट बरं ठीक आहे. आणि फिनॉलचे रिॲक्शन समजा NaOH बरोबर रिॲक्ट झाले तर सोडियम फिनॉक्साईड नावाचा प्रोडक्ट मिळतो, आणि सोडियम फिनॉक्साईडचे रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर झाली तर तुम्हाला फिनॉल हा प्रोडक्ट मिळतो. ओके, सो तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, ह्या टेस्टमध्ये रिॲक्शन विथ बेस मध्ये कुठला बेस ऍक्ट होतो, रिॲक्शन बरोबर टेक पार्ट करतो, तर NaOH नावाचा जे अल्कली आहे किंवा बेस आहे तो फिनॉल बरोबर रिॲक्ट इझिली होतो, ना की सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट, सोडियम सल्फेट हे कुठलेही कंपोनेंट्स रिॲक्ट होत नाहीत, फक्त NaOH सोडियम हायड्रॉक्साईड हा मात्र रिॲक्ट होतो. ओके, सो दीज आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. हा पहिला पार्ट झाला. आता सेकंड रिॲक्शनचा एक टाईप आहे ज्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय, ब्रेकिंग रिॲक्शन्स आर ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. ओके, बघूया केमिकल रिॲक्शन्स.
reactions due to breaking of OH bond. रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आता सगळ्यात पहिला ह्या सगळ्या पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं झाला तर ऍसिडिक कॅरेक्टर्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, ते ऍसिडिक कॅरेक्टर कसे आयडेंटिफाय करायचे, कारण ह्याच्यामध्ये 3 ते 4 पॉईंट्स आहेत. ती आत्ता आधी एवढं काय करूया, ह्याच्यातली पहिली जी प्रोसेस आहे ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल ती कव्हर करूया. 3च पॉईंट्सची आहे. आणि इस्टरिफिकेशन पासून ज्या सेकंड प्रोसेस आहे त्या आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, आधी बघूया ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. कसं आयडेंटिफाय करायचं, त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट पॉईंट इज व्हेन अल्कोहोल रिॲक्ट्स विथ, आता बघा ऍसिड आहे की बेस आहे हे कसं आयडेंटिफाय करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याची रिॲक्शन ऍक्वियस म्हणजे लिक्विड फॉर्मॅटमध्ये करावी लागते, म्हणजे वॉटर बरोबर करावी लागते. सो वॉटर इन रिव्हर्सिबल कंडिशन काय प्रोडक्ट मिळेल, आर हा H3O करूया तिकडे, म्हणजे काय आपल्याला प्रोडक्ट मिळेल, H3O प्लस केला तर RO मायनस प्लस H3O प्लस, ह्याला म्हटलं होतं आपण अल्कॉक्साइड आयन. अल्कॉक्साइड आयन. सेकंड रिएक्शन आहे, समजा फिनॉल घेतला ArOH, त्याची रिएक्शन मी समजा वॉटर बरोबर केली तर काय प्रोडक्ट मिळेल, ArO मायनस प्लस H3O प्लस, ह्याला म्हणतो आपण फिनॉक्साइड आयन. ओके, आता ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये अल्कॉक्साइड आयन आणि फिनॉक्साइड आयन मध्ये ज्याची रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त असतात तो मोर ऍसिडिक असतो असं आपण कन्सिडर करतो. बघा मी काय सांगतोय, ऍज द नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर मोर द कंपाऊंड इज मोस्ट स्टेबल इन नेचर अँड लिस्ट रिॲक्टिव्ह. जो स्टेबल जास्त असतो तो लेस रिॲक्टिव्ह असतो, लक्षात ठेवायचं. सो ह्या दोन्ही केसेसमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, रेझोनन्स इज नथिंग बट डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. Resonance is nothing but delocalization of electrons. Okay, so in case of delocalization of electrons या दोन्ही प्रोसेस मध्ये आपल्याला बघूनच समजतंय ऑक्सिजन वरती मायनस चार्ज मध्ये त्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ह्याच्यामध्ये एरोमॅटिक रिंग मध्ये 3 बॉन्ड्स आहेत, म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर याची जास्त येणार. सो रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ फिनॉक्साइड आयन ड्रॉ करावी लागतील. ती रेझोनेटिंग स्ट्रक्चर या फॉर्मॅट मध्ये ड्रॉ करायची. त्याची प्रॅक्टिस पाहिजे, हे बघून समजणार नाही काही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्याशिवाय येत नाहीत रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करायला. ओके, ही सगळी रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. आता एक्झॅक्टली आता मिनिंग काय ते फक्त बघा. इथे काय केलंय, फिनॉक्साइड आयन वरती ऑक्सिजन वरती 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. ऍक्च्युअली 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स याचा अर्थ काय होतो, एक निगेटिव्ह चार्ज आणि 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असा याचा मिनिंग आहे. आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो जर तो मी डिलोकलाइज केला तर 1 निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. मग जर हे निगेटिव्ह चार्ज मी इथे जर शिफ्ट केला तर ह्याच्यापासून 2 इलेक्ट्रॉन बनणार आणि 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड जनरेट होत असतो. म्हणून इथे जो सिंगल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये झालं. वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. आता हे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 व्हायला पाहिजे ते 5 होणार. मग तो काय करणार, स्वतःवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी दुसरे ढकलणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक क्लासमध्ये बसलेले आहात, एका बेंचवर 3 स्टुडंट बसू शकतात मॅक्झिमम. तुम्ही इथे 5 जर बसत असाल तर तुम्ही जो कोण मधला असणार तो काय करणार, साईड त्याला सांगणार की बाबा तू बाजूला जाऊन बस, म्हणजे स्वतः मी पण स्टेबल झालो आणि तू पण स्टेबल झाला. तसंच हा कार्बन करत असतो, स्वतःवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी दुसऱ्या इलेक्ट्रॉन म्हणजे दुसऱ्या कार्बनवरती बेंझिन रिंगच्या पाठवत असतो. जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त होतो तिथे मायनस चार्ज आला आणि तुमचं जे रेझोनन्स स्ट्रक्चर झालं ते एरोमॅटिसिटी लूज करतं. म्हणजेच काय करतं, आतमध्ये जे 3 बॉन्ड्स आहेत ते 2 बॉन्ड्स मध्ये कन्वर्ट होतात. सेकंड काय होतं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑर्थो पोझिशन विल शिफ्टेड टुवर्ड्स द पॅरा पोझिशन अँड पॅरा पोझिशन एक्वायर्स negative charge. So that's why oxygen bears delta positive and delocalization of electrons will take place at again ortho position. पहिल्यांदा निगेटिव्ह चार्ज होता दुसऱ्या पोझिशन वरती, मग निगेटिव्ह चार्ज गेला चौथ्या पोझिशन वरती आणि मग निगेटिव्ह चार्ज गेला 6व्या पोझिशन वरती. That's why
only and only electrophile will attack on ortho, para and again ortho position. म्हणून आपले जे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतात, ऑर्थो पॅरा प्रोडक्ट मिळतात, ते कशामुळे मिळतात? ड्यू टू दॅट रेझोनन्स स्ट्रक्चर और इलेक्ट्रोफिलिक रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ द एरोमॅटिक रिंग और सोडियम फिनॉक्साइड आयन. सो याच्यापासून आपल्याला आता हा समजा मी इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथून मूव्ह केली तर ती बाहेर पडणार, म्हणजे परत हेच स्ट्रक्चर तयार होणार. पहिलं आणि लास्ट स्ट्रक्चर बघा सेम आहे. ओके, सो याच्यावरून असं लक्षात ठेवायचं, लार्जर द नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर, याच्यामध्ये 5 रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करता येतात. त्या कंपाऊंडची ऍसिडिक नेचर वीक असणार, नेचर त्याचं ऍसिडिक असणार, पण ते वीक ऍसिड असेल. फिनॉल इज अ वीक ऍसिडिक नेचर. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं, ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल मध्ये काय सांगायचं? अल्कोहोल रिॲक्ट विथ वॉटर, इट विल फॉर्म अल्कॉक्साइड आयन. इट डज नॉट शो एनी टाइप ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर, म्हणजे फक्त दोनच रेझोनन्स स्ट्रक्चर याच्यातनं मिळतात. इन केस ऑफ फिनॉल, whereas phenol reacts with water, it will form phenoxide ion with the followed by hydronium cation. That resonance is nothing but delocalization of electron, and the resonance structures of phenoxide ions are as follows. याची रेझोनन्स स्ट्रक्चर आपण इथे ड्रॉ करून दाखवायची आणि नंतर लिहायचं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर, फिनॉल कंपाऊंड शोज ऍसिडिक इन नेचर. ओके, सो याची ऍसिडिटी या फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. हा क्वेश्चन 3 मार्काचा आहे, हा लक्षात ठेवायचं. या पॉईंटला 1 मार्क असेल, या पॉईंटला 1 मार्क असेल आणि रेझोनन्स स्ट्रक्चरला 1 मार्क असणार. सो प्लीज रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करता आली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्या